संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं किरेन रिजिजू यांचं विरोधी पक्षांना आवाहन. प्रतिकात्मक सभात्याग करून विरोधी सदस्यांचा बैठकीमध्ये सहभाग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर. झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर हुसेन अली मोविनी यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत घेतली भेट. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण यासह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्यावर चर्चा. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची केली पाहणी. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताचे दैदिप्यमान यश. 4 सुवर्ण पदकांची कमाई, तर जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामना सुरू. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावून पी.व्ही. सिंधूनं घडवला इतिहास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्रीनंतर होणार लढत. 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये इंग्लंडची फ्रान्सवर 6-4 अशी मात.